ग्रामदैवत श्री केदारेश्वर यात्रेस अलोट गर्दी, पालखी भेट व नंदीध्वज अक्षता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे ग्रामदैवत श्री केदारेश्वर यात्रेस पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केली असून काल सकाळी 10:30 वाजता बीरलिंगेश्वर, केदारेश्वर, कलमेश्वर देवांचा पालखी भेट सोहळा संपन्न झाला। तर दुपारी 12:30 वाजता 108 श्री गुरुपादेश्वर हिरेमठ महास्वामी हत्ताळी यांच्या सानिध्यात नंदीध्वज अक्षता सोहळा पार पडला। या अक्षता सोहळ्यास मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी उपस्थिती दर्शवली होती। 4:30 वाजता हनुमान मंदिरासमोर पांडुरंग भजनी मंडळाच्या वतीने दहीहंडी, जुगलबंदी, भारुडाचा आर्तकाल्याचा कार्यक्रम संपन्न झाला। यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीमार्फत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। आज यात्रेच्या शेवटच्या दिवशी कलगीदुराच्या कार्यक्रमासह जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। मैदानाचे भूमिपूजन मंद्रुप पोलीस ठाण्याचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। कुस्ती समालोचन मंद्रुपचे अशोक बनसोडे यांनी केले, तर वैभव येलगोंडे, रोहन कोळी यांच्यात 5,000 रुपये पारितोषिकाच्या कुस्तीत रोहन कोळी या पैलवानाने बाजी मारली, तर शेवटची कुस्ती अनिर्णित राहिली। पंच म्हणून माजी सरपंच रावसाहेब पाटील, माजी महाराष्ट्र उपहिंद केसरी भरत मेकाले, शरीफ शेख, इराणा स्वामी, अण्णाराव वाघमारे, शिवशंकर सोन्ने, प्रशांत कडते, अमित नरोटे, सोमनाथ जोकारे, शेखलाल आत्तार, पोलीस पाटील कैलास कडते। या प्रसंगी उपस्थित केदारेश्वर यात्रा कमिटीचे ज्येष्ठ नेते आनंदराव कोले, चंद्रकांत निंगपोडे, हनुमंत कोरे, मुख्याध्यापक गणपत कुंभार, पंडित साबा, धनेश कडते यांच्यासह मंद्रुप पोलीस ठाण्याचे हवालदार विक्रम माने, महेश कोळी, होमगार्डचे जवान यांच्यासह पंचक्रोशीतील नावाजलेले मल्ल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी बाबासाहेब सीतारामप्पा पाटील। आमच्या गावची यात्रा 74-75 मध्ये चालू झाली आणि त्यावेळेला अतिशय छोट्या प्रमाणात असं होत होतं अगोदरचे 5 वर्ष। आता सध्या आमची गावची यात्रा मोठ्या उत्साहानं सर्व धर्माच्या लोकांच्या सहकार्यानं अतिशय मोठ्या उत्साहात होत आहे। आमच्या केदारेश्वर देवस्थान हे हेमांपती देऊ आहे, त्याच्यामुळं या देवस्थानला अनन्यसाधारण महत्व आहे। हे केदारेश्वर माझ्या मतानं हिमालयाच्या नंतर केदारेश्वर मंदिर हे बहुतेक माझ्या कंदलगावाचाच आहे आणि म्हणून असं आम्हाला या देवाबद्दल एवढी आमच्या गावची श्रद्धा आहे। आमचं गाव या यात्रे पंचक्रोशी प्रसिद्ध आहे आणि आम्ही या यात्रेची जी पट्टी गोळा करतो ते आमच्या सोलापूर जिल्ह्यात तर कुठं आहे असं मला वाटत नाही। फक्त पंच कमिटीचे लोक कट्ट्यावर बसून एका जागी बसून पूर्ण गावचं पट्टी वसुलवते, कोणालाही न विचारता आणि कोणालाही कसल्याही प्रकारची तसदी न देता खुशीनं लोक येऊन कमीत कमी भरपूर 5-6 लाखाच्या पुढे पट्टी आमच्या गावची गोळा होते। याच्याबद्दल आमच्या गावाबद्दल मला सार्थ अभिमान आहे आणि या कार्यक्रमाला सोबतच्या पंचक्रोशीतील गावातील लोक मोठ्या उत्साहानं भक्तिभावानं सहभागी होतात आणि या आमच्या यात्रेला शोभा आणतात। आणि आज गाणे आहेत, डपाचे गाणे, आणि उद्या कुस्ती आणि या 3 वाजतापासून संध्याकाळी नंदीध्वजाची मिरवणूक आहे आणि रात्री 10 वाजता कन्नड नाटक आहे। तरी उद्या 5 वाजता दहीहंडी आहे, त्याच्यानंतर कुस्ती झाल्यानंतर मग नंदीध्वजाची मिरवणूक होते आणि मिरवणूक मोठ्या भक्तिभावानं मिरवणुकीत माझ्या अंदाजानं 5-6 हजार तर लोक सहजासहजी असतात। आमच्या गाव गर्दीनं लोकांच्या भक्तीनं फुलून जात आहे आणि म्हणून आमच्या गावावर मला फार अभिमान आहे। आम्ही सर्वांनी आनंदाने उत्साहाने आम्ही सर्व गावकरी मिळून यात्रा उत्साहानं आनंदानं आणि एकमेकाच्या भक्तीनं साजरा करतो। याबद्दल मला आमच्या गावाबद्दल अभिमान आहे आणि सगळ्या लोकांनी असंच सहकार्य आमच्या यात्रेला, केदारेश्वरच्या यात्रेला सहकार्य करावं अशी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो। त्याप्रमाणे याही वर्षी कंदलगाव येथील ग्रामदैवत श्री केदारेश्वर यात्रेच्या निमित्तानं कुस्त्याचं मैदान आयोजित केलेलं होतं
आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये या ठिकाणी कुस्तीचं मैदान पार पाडलेलं आहे। यात्रेची गेली 52 वर्षाची ही कुस्तीची परंपरा आज देखील अगदी अबाधित असून नामांकित पैलवानांना या ठिकाणी भरपूर बक्षीस देऊन कुस्त्याचं मजा लुटण्याचं काम या ठिकाणी अत्यंत चांगल्या ह्याच्यानं झालेलं आहे। आणि यानंतर सुद्धा या जत्रेचे असेच कुस्तीच्या फळाचं भरभराटी होऊन परत याच्यापेक्षाही चांगलं फळ आयोजित करण्यासाठी यात्रा कमिटी निश्चितपणानं प्रयत्न करेल। आणि या ठिकाणी आलेल्या सर्व पैलवानांचं, अभिभक्तांचं, प्रेक्षकांचं आमच्या यात्रा कमिटीतर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि सगळ्यांनी अतिशय शांत वातावरणामध्ये या ठिकाणी कुस्तीचं समालोचन ऐकून कुस्त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल यात्रा कमिटीतर्फे सर्व अभिभक्तांचं आभार मानून